भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प चौथे, अनंताचे अवतार, नैष्कर्माचा बोध, याचा भाग दुसरा। राजा, या अनंताच्या नारायण अवताराची कथा तुला सांगतो। ती कथा जितकी रंजक तितकीच बोधक आहे। नारायणाच्या गुणांची कल्पना त्यातून येईल। दक्ष राजाची कन्या, जी धर्माची पत्नी, तिला या अनात्म्यानं माता म्हणून निवडलं आणि तिच्या पोटी नरनारायण जन्माला आला। ज्या नारायणाचं नारदादी सर्व मुनिजन ध्यान करतात, ज्याचं वर्णन वाणीतून किंवा शब्दातून करता येत नाही, ज्याची अनुभूती केवळ दर्शनातूनच घेता येते, असा तो नारायण तिन्ही लोकात वावरत असताना स्वर्गात इंद्रलोकात गहजब माजलं। आता स्वर्ग लोकावर घाला पडणार असं वाटून, आपलं राज्य नामशेष होणार या भीतीनं देवेंद्राचा थरकाप झाला। त्याला क्रोध अनावर झाला। त्यानं कामदेवांना आज्ञा केली। त्याप्रमाणे रतिमदनासह सर्व अप्सरा, अंगना भूलोकी निघाल्या। नारायणाचा वास ज्या बद्रिकाश्रमी होता, तिथं सर्व मंडळी येऊन पोहोचली। बद्रिका क्षेत्र ही मुनिजनांची तपोभूमी आहे। या तपींची तपभंग करावीत, म्हणजे ते कोप पावतील आणि त्यांच्याकडून वाणीचं पाप घडेल, त्याचं निवारण करताना अडचणीत येतील, अशी सर्व कल्पना करून इंद्रानं मदनादिकांना भूवर म्हणजे पृथ्वीवर पाठवलं होतं। त्याप्रमाणे सर्व साज शृंगारासह रतिमदनाचा तांडा नारायणाच्या दरबारी आला। सर्व ऋषीगण त्यांच्या दर्शनासाठी बद्रिकाश्रमीच होते। स्वर्गीचे गंधर्व किन्नर यांनी नारायणासमोर गायन सुरू केलं। अप्सरांनी नृत्य करायला आरंभ केला। प्रथम ऋषीमुनींना वाटलं की ते नारायणाचं स्तुती गायन करीत आहेत, परंतु त्यांच्या गायन नर्तनाचे भाव हळूहळू कामनेचे आविर्भाव प्रकट करू लागले। सर्व ऋषीगण मनातून घाबरले। आता नारायण स्वतः काय करतात हे पाहण्यासाठी त्यांचं लक्ष खिळून होतं, परंतु नारायण तसूभरही ढळले नाहीत। कामाग्नी उद्दीपित होईल अशा पदन्यासातून सर्व नृत्यांगना बेहोश नर्तन करीत होत्या, परंतु नारायणांच्या मनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। कामनेची वा रागाची पुसटशी रेषाही त्यांच्या चेहऱ्यावर उमटली नाही। घडलं ते उलटच। त्या नर्तन करणाऱ्या कामीजनांची कामी भावना थंडावली, प्रणयदर्शक आविष्कार विरू लागले आणि त्यांनी नृत्य गायन थांबवलं। सर्वजण मनातून खजील झाले। आता इंद्रदेवांना तोंड कसं दाखवायचं, काय सांगायचं, हाच विचार त्यांच्या मनात येत होता। सर्वजण परत जायला निघाले। तोच नारायण सिंहासनावरून उठले आणि सर्वांना अभिवादून म्हणाले, स्वर्गीय जन हो, आपण एवढ्या लांबून माझ्याकडे आलात, माझ्या पुढे आपले भाव प्रगट केलेत। आता माझी सेवा स्वीकारावी। आपलं आतिथ्य करण्याची संधी आपण मला दिलीत, हेच आमचं इहलोकीचं भाग्य आहे। आपण आसनस्थ व्हावं। द्रुमिल म्हणाले, निमिराजा, याला नारायण मन म्हणतात, ज्याच्यावर कामक्रोधादी विकारांचा परिणाम होत नाही, उलट ज्यांचं हृदय हे क्षमा, दया, अभयता यांनी गंधित असल्यानं तोच सुगंध त्यांचा सर्वत्र दरवळत असतो। मग नारायणांनी त्या कामीजनांचं काय आतिथ्य केलं, निमीनं विचारलं। द्रुमिल ऋषी पुढे सांगू लागले, राजा, माझं आतिथ्य स्वीकारून मगच आपण जावं असं नारायणांनी म्हटल्यावर त्यांना अनादर करवेना, परंतु ते मनातून खजील झाले होतेच। आपलं विकारी कर्तृत्व ते सांगू लागले। म्हणाले, हे नारायणा,
आम्ही देवादिकांची ऋषीजनांची काय गत केली हे आपणास ठाऊक आहे. तपस्वी कोपिष्ठ केले. इतकंच काय, देवर्षी नारद, श्रीराम भक्त हनुमंत यांच्या मनात थोडा वेळ का होईना विकारांचं थैमान झालं. असं आम्हा कामींचं कर्तृत्व आहे. परंतु देवा, तुमची ही पराशांती तुमच्या भक्तांचे विकार विरून टाकते, हेच खरं आहे. आज आम्हास हा किंचितसा अनुभव आला. देवा, आम्हाला क्षमा करा. इतक्यात एक आश्चर्य घडलं. मदनादी बोलत असताना त्या मंचासमोर अनेक रूपवान सुंदरींचा तांडा प्रगटला. एकेकीचं सौंदर्य, त्यांची तलम वस्त्र, त्यांच्या अंगावरील आभूषणं ह्या सर्वांनी सर्वांच्या नजरा क्षणात खिळून गेल्या. तोच स्वतः नारायण मदनास उद्देशून म्हणाले, आपण या सर्व ललनांना आपल्या बरोबर घेऊन जावं. माझ्याकडून आपणास ही भेट आहे, ती स्वीकारावी. आपण आलात, आपलं आतिथ्य म्हणून हा सर्व आहेर समजावा. नारायणाचे शब्द ऐकून सर्वजण प्रथमतः मनी सुखावले. परंतु मनाच्या पराजित अवस्थेत हे योग्य ठरणार नाही असा सूज्ञ विचार त्यांच्या मनात आला. परंतु नारायणाचं मन मोडलं तर अनादर दाखवल्यासारखं होईल. तेव्हा यातील एखादीला न्यावं असं मदनानं ठरवलं. परंतु या सर्व सौंदर्यवतींमधून नेमकी कुणाची निवड करायची ह्याचाच ते विचार करीत होते. या सर्व जणींमध्ये एक जण नारायणाच्या अगदी जवळ उभी दिसली. जवळजवळ नारायणाच्या उराला तिचा स्पर्श होत होता. मदनानं तिचीच निवड केली. देवाच्या उराला स्पर्श करणारी ती उर्वशी होती. उर्वशीसह सर्व इंद्रगण मार्गस्थ झाले. स्वर्गात गेल्यावर इंद्रदेवाला त्यांनी नारायणाची कीर्ती आणि अद्भुत शक्ती विशद केली आणि त्याचीच भेट म्हणून उर्वशीला इंद्रासमोर सादर केलं. इंद्रदेव तिच्या प्रथम दर्शनानंच लोभावले आणि निमिराजा या कथेत इतका रंगून गेला की त्याच्या डोळ्यासमोर मदनादिकांचं गायन, नर्तन, नारायणासमोर अवचित प्रकटलेल्या ललना, त्यातली ती उर्वशी, स्वर्गातील इंद्रदेवांचा दरबार वगैरे वगैरे तरळत होतं आणि तो ते सर्व उत्सुकतेनं जणू प्रत्यक्ष पाहतो आहे असं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ऋषी द्रुमिलांच्या लगेच लक्षात आले. राजाच्या अंगाला हलकेच स्पर्श करीत त्याला भानावर आणि ते म्हणाले, राजा, नारायणाचं मन हे असं आहे. त्याच्यासमोर आचारी, विचारी, दुराचारी असं कोणी नसतं. जो समोर येईल त्यावर तो प्रसन्न होतो. त्याचं कल्याणच करायचं एवढंच त्याच्या मनी असतं. कुणाविषयी ना खेद ना खंत असतो. जवळ आला तो भक्तच आहे असं समजून तो भगवंत भक्तावर कृपा करतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.